नमस्कार, वेलकम टू माय चॅनल फूड यमी. आज आपण करणार आहोत कुरकुरीत असे डोसे. चला तर बघा बरं, याचा आवाज येतोय का? कसे छान कुरकुरीत झालेत ना. तर यासाठीचं कुरकुरीत होण्यासाठीचं मिश्रणाचं प्रमाण मी तुम्हाला सांगत आहे. 3 वाटी इथे मी इडलीसाठीचा जो उकडा तांदूळ मिळतो तो घेतला आहे. त्याच्यानंतर 1 वाटी उडदाची डाळ, 4 चमचे तुरीची किंवा हरभऱ्याची डाळ आणि 1 टीस्पून मेथीचे दाणे. हे मिश्रण 8 तास भिजत ठेवलं आणि नंतर छान स्मूथ असं वाटून घेतलं मिक्सरला आणि परत 8 तासासाठी ते फर्मेंट करायला ठेवलं. 8 तासाच्या आधीच ते उन्हाळा असल्यामुळं अगदी 4-5 तासामध्ये इतकं छान फर्मेंट झालं की अगदी ते पातेल्यातून बाहेर पडून ताटात सांडायला लागलं होतं. आणि आता हे सगळं मिश्रण मी परत एकजीव करून घेतलं आणि डोशासाठी हे पातळ करून घ्यायचं थोडंसं आणि त्याच्यात मीठ घालून घेतलं. आता डोशासाठी एक नॉनस्टिक पॅन किंवा बिडाचा तवा घेतला तरी चालेल. तो एकदम हाय फ्लेमवरती गरम करायचा आणि थोडंसं पाण्याचे शिंतोडे देऊन त्याला थंड केला आणि त्याच्यावरती हे पळीच्या सहाय्याने, मोस्टली ट्राय करा की तुम्ही पळीच वापरा, आणि डोसा टाकून घेतला आणि फ्लेम हाय केली. तुमच्या आवडीनुसार याच्यावरती तेल, तूप किंवा बटर काहीही तुम्ही टाकू शकता आणि एक अर्ध्या ते 1 मिनटामध्ये छान कलर येतो डोशाला आणि तो तव्यावरूनही पटकन असं सुटतो. आणि बघा बरं किती छान झालं की नाही डोसा. आणि असे गरम गरमच खायला ते डोसे इतके सुंदर लागतात ना, एकदम कुरकुरीत, अगदी पेपर डोसा कसा असतो ना तसा. चला तर मग नक्की ट्राय करा रेसिपी आणि मला सांगा कसा होतोय तुमचा डोसा. बाय.